की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मळी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो. कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरतं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणारं एक महत्वाचं पाऊल आहे. तुम्ही जी घेतलेली भूमिका, तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहाद्यांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. अभिनंदन. कोणतरी पुढे आले नाहीतर बोंबलून बोंबलून माझ्या आणि सागर विकासचा घसा खराब होत होता. कोण पुढे यायला तयार नाही, कोण असे ठराव घालायला तयार नाही. पण कुठल्या तरी महाराष्ट्रातला कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय जो आपल्याला देशाला, आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे. तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगेल. म्हणून हा तुमचा काय गावापुरता नाही. मी जे काय सगळं आदिवासीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला. आणि थोडं प्रशासनाला सांगतोय, सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे. हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा. दिवस रात्र जरा बघून घ्या तिकडे. याचं कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना, हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळांनी अशा पद्धतीतून प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची. आम्हाला अपेक्षित हे आहे, हिंदू राष्ट्राचा जे काय आम्ही वाटचाल इथे करतोय तिथे अशाच प्रत्येकाने या जिहाद्यांच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय मस्ती हो यांची, काय मस्ती. आमचे संग्रामजी बोलले बरोबर आहे. यांच्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघून दे. आताच काहीतरी त्यांचं काही चांद बाहेर आलाय. कुठला चांद, कोणाचा चांद, हे काय खालती उतरल्यावर चांद दिसतोय त्यालाच माहिती. मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात, तुमच्या मोहम्मद पैगंबराच्या विरोधात, तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का? हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा. जो न्याय तुम्हाला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे. कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोललं तर लगेच तुम्ही मारायसाठी बाहेर येता. जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलं, वेगळं काही लिहिलेलं नाही. मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात, मग मारण्याच्या धमक्या काय देतात, मग घरात घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करतात. मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगर इथे मटणाची दुकानं लावत असाल, या जागेला अपवित्र करत असाल, 8-8, 9-9 दिवस आले आंघोळ करत नसाल, तर मग आता तुमची पण ईद येईल ना. मग आजच्यापासून आंघोळ करायची नाही, मग जाऊन बसायचं त्यांच्या घरात. वास कसा असतो आम्ही दाखवतो. मग चालेल का? अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे. मग काय निर्णय घेतला आमच्या मरकडनी? काय सरपंचांनी निर्णय घेतला? काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला? अहो सरपंच आहेत, गावाने निवडून दिलाय, गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला. तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल,
इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं थाटून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर आज हा जो निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्र घेईल. तुम्ही लोक काही करू शकत नाही हे मी खरपणा सांगून जातो. काही करू शकत नाही. काही करणं काही नाही होणार. आम्हाला माहिती आहे त्यांची लायकी काय लायकी काय